Welcome back to Nari series and to episode number 5. Of course, you guys are excited. कौन है नया guest? कौन है नया guest? But I am cutting down to your excitement already. He is an actor. He is your film star from Marathi industry. Of course, but before that, he is Ayush Ashish Bide. None other than somebody who is very creative, very firm, very honest, and most importantly, the identity that we all want to know. He is a star, but by heart. So, rolling to the camera, Ayush, are you ready? Yeah, I am always ready. All set, panning the camera to our guest number 5, Ayush Ashish Bide. थँक्यू So- सो मच. कसं वाटतंय? मस्त छान. बऱ्याच दिवसांपासून असं वाटत होतं ना की आपण एकत्र काहीतरी काम करावं आणि लकीली आज पॉडकास्ट करतोय तुझ्याच नारी सिरीजचा. Yes. सो जेव्हा तुझा फोन आला, मेसेज आला तर आय वॉज टू एक्सायटेड कारण माझे शूटचे डेट्स ॲडजस्ट झाले आणि आपल्याला विदाऊट एनी प्रॉब्लेम आपण ज्या दिवशी Smoothly करता ठरवलं आला. सगळं मस्त त्याच दिवशी आले. सो मस्त वाटतंय. ओके, सो मी तर एक छोटंसं इंट्रोडक्शन आयुषचं दिलेलं आहे. बट मी जे काही इंट्रोडक्शन आयुषचं दिलं त्याच्या आधी मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की आम्ही कॉलेजचे मित्र आहोत आणि एक्झॅक्टली 5 to 6 years नंतर आम्ही भेटले आहोत. आणि सुरुवातीपासूनच जेव्हापासून आम्ही कॉलेजमध्ये भेटलो होतो, ही वॉज ऑलवेज अ कलाकार, इज अ कलाकार, हॅव सीन अ फ्रेंड ट्रान्सफॉर्मिंग. आणि आपल्याला काय हवं असतं, आपण आपल्या लोकांना नेहमी ग्रो करताना पाहावं. मी बहुतेक तुम्ही याला ऑनस्क्रीन नक्कीच ग्रो करताना पाहिलं आहे, पण मी त्या आयुषला पाहिलं आहे जो 1 सेकंदसुद्धा न बसणारा होता, पीपल्स पर्सन होता आधीपासूनच. आणि आज काका आणि काकूंच्या आशीर्वादाने आज आपला सुपरस्टार आयुष भिडे आपल्या पॅनलवर आहे. तर आयुष, मी तुला रिक्वेस्ट करेन की एक छोटंसं इंट्रोडक्शन तुझ्या फॅन्सला आणि आपल्या दोघांच्या फॉलोअर्सला म्हणण्यापेक्षा दोघांच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब फॅमिलीला एक तुझं छोटंसं इंट्रोडक्शन दे. इंट्रोडक्शन छोटंसं कसं देतात मला माहीत नाही, कारण मला बोलायला सांगितलं की एकतर मुळात मला बोलायला खूप आवडतं, त्यामुळे स्वतःबद्दल म्हणूनच आपण इथे आहोत. तर स्वतःबद्दल इंट्रोडक्शन म्हणजे काय, आता बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी इंजिनियर आहे, त्यात माझं MBA वगैरे झालेलं आहे. सो शिक्षण उत्तम आहे. नाटकाची वगैरे लहानपणापासून आवड, कारण मूळ घरातनंच माझ्याकडे ते सगळं आलं होतं. सो गेटिंग इन टू जीन्स म्हणतात तसं ते होतं. बट अर्लियर आय वॉज इन टू स्पोर्ट्स. आय यूज टू प्ले फुटबॉल, ॲथलेटिक्स, या सगळ्या गोष्टी. आणि मला खेळाची इतकी आवड होती ना, म्हणजे कुठलाही गेम दे असं नाही, मला खेळायचं आहे. दॅट वॉज द मेन मोटो. सो ते करता करता नंतर आयुष्यातलं एक पहिलं नाटक केलं, त्याच्यात छान मला रिझल्ट्स आले आणि अवॉर्ड मिळाले. मग म्हटलं की नाही, याच्यात पण आपण करू शकतो. करेक्ट. मग हळूहळू त्याच्याकडे वाटचाल सुरू झाली. मग स्टेप बाय स्टेप, मला मुळात स्टेप बाय स्टेप जायला आवडतं. घाई असते, पण आपण म्हणतो ना की हळूहळू गेलो की हवंय ते पण मिळतं आणि नवीन गोष्टी शिकायलाही मिळतात. अगदी. सो तसंच हळूहळू एक पाऊल टाकत मग प्रॉपरली मी कल्चरलकडे वळालो. मग नॉट ओनली थिएटर, मला डान्सची आवड आहे, मला सिंगिंगची आवड आहे. आय एम नॉट दॅट प्रोफेशनल डान्सर अँड सिंगर, बट हां, अगर अपने पे आई बात तो आपण कर सकते. ती एक गोष्ट डोक्यात होती माझ्या. आणि माझे जेवढे पण मित्रपरिवार आहेत किंवा ज्यांना माझं काम आवडते त्यांना माहिती आहे की मी एकदा ठरवलं की मग ठरवलं, म्हणजे मग माझी ती जिद्द असते. मग भले मला वेळ लागला तरी चालेल, पण ते करायचंय मला. दॅट्स इट. मग हळूहळू नाटकांकडे प्रवास माझा वाढत गेला. मग एकांकिका, 2 अंकी नाटकं, त्यानंतर मग मला डिरेक्शनची आवड बघून बघून डेव्हलप व्हायला लागलेली. सो देन आई वॉन्टेड कि यार जो मैं सीख रहा हूँ ना, आई वॉन्ट अदर्स टू लर्न इट एज वेल, जिनको इंटरेस्ट है. करेक्ट. तो मेरे पास जो है मुझे अपने तक नहीं रखना है, आई नीड टू स्प्रेड इट आउट. करेक्ट. सो फिर धीरे धीरे छोटे छोटे ॲक्ट्स मी बसवायला लागलो. मग त्या पर्टिक्युलर गोष्टींमधनं ना मला कळायला लागलं की नाही यार, ये इतने से होगा नहीं. करेक्ट. वी नीड टू बी मोर क्रिएटिव. करेक्ट. सो फिर और उसके तरफ से मेरा काम करने का तरीका, मेरा पैशन और डेवलप हो गया. एजुकेशन तो अपने यहाँ मस्ट है, क्योंकि अपना बाहर के देशों जैसा या बाकी कुछ ऐसा प्लान नहीं है ना कि भाई ये अच्छा लगता है करो, वी आर हैप्पी. यहाँ पे भाई पहले पढ़ाई, फिर बाकी जो करना है वो पहले करो. पढ़ाई फिर कमाई. और कमाई भी कैसा, अगर वो नसीब की बात है, नौकरी करून किंवा फिर तुमको जो चाहिए वो. कोई पेरेंट्स डायरेक्टली दे सपोर्ट और दे आर लाइक कि नहीं तू पैशन है तो साइड बाय साइड कर. सो बेसिकली मेरे घर से म्हणजे वैसा कोई लोड था नहीं. दे वर लाइक whatever you want to do you do, we are there to support you. So I had that things clear in my mind. सो एजुकेशन कंप्लीट हो गया, सब हो गया. प्रोफेशनली थिएटर में मेरा काम शुरू हो गया.
लेटर आई हैड सम ड्रीम्स की यार नीड टू गेट इन टू टीवीज और फिल्म, वॉट एवर इट मे बी, बट आई नीड टू गेट इट. सो धीरे धीरे स्टेप बाय स्टेप वहाँ पर भी कुछ कर सकते हैं. करेक्ट. So basically 21 में I got my first serial. So I started my journey 2003-4 और you can say properly 2005 में. Okay. स्कूल के छोटे छोटे ड्रामाज, वो इंटरेस्ट डेवलप होना, फिर 2010 में प्रॉपर स्टेज मिलना. सो 2009 से 2021 तक was my proper journey, जो थिएटर होके एक एक hurdles I was clearing out. And then 21 I got my first serial. Correct. It was really a good experience because What was your first serial? जय भवानी जय शिवाजी And on what platform? स्टार प्रवाह. Star Prabha. अँड छत्रपती शिवाजी महाराजांचीच सिरियल मिळाली नाही. त्यामध्ये मला पेशवा म्हणजे निराजीरावजी पंत हे पेशवे होते, त्यांची भूमिका मिळाली. सो आई वॉज रियली ग्लैड कि मिला तो ऐसा मिला कि जो अपने रूट्स से है. फिर वहां से सीखने मिला बिकॉज कैमरा फेसिंग वॉज माई फर्स्ट टाइम. Correct. वहाँ का सब पैरामीटर्स आर डिफरेंट, थिएटर का सब डिफरेंट, और नॉर्मल तुम लोग जो स्किट्स एंड ऑल करते हो म्हणजे वो किती डिफरेंट. अनलर्निंग लर्निंग करावं लागतं. आपण मरेपर्यंत वी हॅव टू लर्न Yeah, बिकॉज यू कॅन से आय नो एव्हरीथिंग. I know. Because every time, if you take example of God of Cricket also, Correct. every time he plays a shot, after hitting the ball, he always again looks down. वो अरे नहीं शायद गलत होगा. तो वो अगर गेम के टाइम पे seconds of learning, like every minute you're learning. it is needed. Yeah. And कैसा है ना कि अगर तुमको नहीं जम रहा है ना, तो you should have that capacity और that talent कि सामने वाले को you tell him कि ये ऐसा नहीं ऐसे ही होगा. Correct. फिर बोलो ही मत, फिर एक्सेप्ट करो और उस हिसाब से काम करो. Correct. Correct. फुकट में झगड़ा झगड़ी करके मतलब नहीं है. Correct. काम बिगड़ता है. Correct. सो बेटर यू वर्क ऑन योर Yeah, yeah, सेल्फ, yeah. और एल्स यू बी सो कॉन्फिडेंट दैट यस आई विल डू इट एंड आई हैव टू डू इट. Correct. 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 सो उसके बाद जर्नी चालू हो गई. सो बाय गॉड्स ग्रेस, मॉम डैड्स ब्लेसिंग, आई नो नाउ इट्स 2025 एंड I was working for a serial which had a great cast, my last serial, प्रेमाची गोष्ट, स्टेम ऑन स्टार प्रवाह. एंड नाउ इट इज़ लाइक कि वो जर्नी बहुत बढ़िया था. सो आफ्टर टेलीविजन नाउ आई एम नॉट लुकिंग यू टर्न और आई वोंट टर्न बैक बिकॉज नाउ आई वॉन्ट टू जस्ट गो अहेड. सो बेसिकली स्मॉल इंट्रो का बहुत बड़ा हो गया. सो आई होप इट Wishing you गोज all गुड. love and luck for that. Thank But मंडळी, त्याच्या आधी I have to remind you something. First, how do I look? ॲज युजल गॉर्जियस. आता सगळ्या I have a habit of stealing बट compliments. कैसा है ना कि सारे कॉम्प्लीमेंट्स ऑन कैमरा नहीं दे सकते. वो सो बात है. बेसिकली इट इज ओके But गॉर्जियस. because I stole this compliment for you, because this outfit is entirely sponsored by Just for You. Of course, I'm going to make sure कि मैं उसका लिंक जो है वो मेरे डिस्क्रिप्शन में डालूंगी, मेरे पॉडकास्ट के यूट्यूब में भी और इंस्टाग्राम पे भी. सो इफ यू रियली लाइक द ड्रेस, you really like the way I look, you can kindly DM at that page called Just for You and place your order. And by the way, before starting that, Ayush, I guess you're breaking rules. हाँ, तुझे काही रिच्युअल्स आहेत राईट बिफोर यू डू युअर I like पॉडकास्ट. it. I already like it. So, So before we basically- begin, Nari series हाँ हाँ, जस्ट अ मिनट. वो रिच्युअल्स वाई यू डू इट बिकॉज आई टू हैव माई रिच्युअल्स बिफोर परफॉर्मिंग एनी काइंड ऑफ आर्ट. Okay. सो आई जस्ट वॉन्टेड टू आस्क यू. Okay. लकीली आज पॉडकास्ट में लाइव पूछ रहा हूँ. तो आय एम बोलो. हॅपी की मला कोणीतरी हे विचारलं. सो इट इज नथिंग बट आय बिलीव्ह हे जे तळ हात असतात, एव्हरीथिंग इज बीन कनेक्टेड, द नर्व्स आर बीन कनेक्टेड, राईट? सो वेन यू क्लॅप, already there are energies around you. So assuming you and I are sitting and there are more production people in that room, but we all carry different energies. Yeah. Right? So when you clap, that heals your heart. अच्छा. Okay? That activates your heart chakra. Okay. Okay? And when you snap, so it's a good to go. You cleanse everything out and you start. Okay. Okay? So that is the idea behind it. आणि this is the fifth episode of Nari series. आपण हे करतोय. And it feels immense gratitude. कारण आपण तुला who better than you can say that. आपण छोटंसं एक स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पाहतो पण पाहून अंथरुणात झोपत नाही. वी टेक इट अहेड. या. ऑक्टोबरमध्ये ते स्वप्न पाहिलं होतं. मध्ये मी 3 महिने परत ते इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी ब्रेक घेतला होता. मी मार्च महिन्यात हे सुरू केलं होतं आणि नाव वी आर ॲट ऑक्टोबर अगेन. सो आपण एपिसोड 5 वर आहोत. सो इट इज इमेन्सली इमोशनल फिलिंग. आणि फर्स्ट अप्रिसिएशन टू ऑफकोर्स द गेस्ट who give me that opportunity to be myself. Yes. And second, of course, it is going to be the team that supports me immensely. And third, माझे प्रेक्षक.
Audience कारण are यांच्याशिवाय मी काहीच नाहीये, आपण काही नाही आहोत इनफॅक्ट. Yes. कारण एक कलाकार जो असतो तो तिथल्या लोकांसाठी करतो. एकदम खरं. बरोबर आहे. सो थँक्यू सो मच फॉर द Support ग्रेटफुलनेस, and love. सपोर्ट अँड लव्ह टू बोथ ऑफ अस. अँड बिफोर दॅट वी बिगिन, कॅन आय टेल यू व्हॉट टू डू? Yeah. सो इट्स क्लॅप क्लॅप अँड स्नॅप. अच्छा. Okay? Okay. So can we do it together to that camera now? Cool. Okay, so 1, 2, 3. Clap, clap and snap. Okay. So rolling back, the first question to you, Ayush. Yes. भीती वाटते कसली प्रश्नांची? प्रश्नांची? सवय झाली आहे मला. मला वायवासची भीती जेवढी वाटायची ना तेवढी या प्रश्नांची वाटत नाही. यार वायवाची तर मलाही वाटायची यार. म्हणजे सो स्कॅरी. मी अक्षरशः ना मी हवेत अशा आकृत्या वगैरे काढून मी हो. सांगायचो आणि तुला माहितीये म्हणून हे हातवारे करायची जी सवय आहे ना, एखादा प्रश्न मला विचारला ना, नाटकामुळेच लागली आहे. पण मला त्याची सवय ना वायवामध्ये मी खूप वापरायचो. मग मला ऍक्च्युली एका एक्सटर्नलने सांगितलं होतं, या क्या बना रहे हो? म्हटलं मॅम वो डायग्राम नाही आता मॅम. म्हणजे इतकं मला ते असं खूप व्हिज्युअलायझेशन. विचित्र वाटायचं. वायवा प्रकारच नाही आवडत मला. मला वायवा आवडायचा, बट देन प्रश्न चेंज केला ना, माझं वाटायचं हे चिटिंग आहे यार. जे येत असेल ते विचारलं तर मजा. एक्झॅक्टली. नाहीतर मग आणि काय? तुला माहितीये ती टिक टिक वॉच जे डोक्यावर असते, यू जस्ट हॅव 5 minutes अँड यू हॅव टू आन्सर दिस. नाही त्याच्यात होणार. मी एक डायलॉग पाठ करून तो मी बोलून दाखवीन पाहिजे तर, ते मला परवडेल. सेम. आणि मी 5 मिनिटाचा पॉडकास्ट करीन पाहिजे तर, क्लिप, एक छोटी क्लिप. चालतंय. ओके, मूव्हिंग फॉरवर्ड Yes. टू आवर फर्स्ट क्वेश्चन. वेन पीपल स्क्रोल थ्रू युअर इंस्टाग्राम, दे सी युअर व्हर्जन, अ व्हर्जन ऑफ आयुष. Okay. ओके. तर मला तुला विचारायचं आहे, व्हॉट इज दॅट वन ट्रूथ अबाउट आयुष दॅट द इंटरनेट डझंट नो? सिरियसली हा प्रश्न तुझ्याकडनं येणं अपेक्षित नव्हतं, कारण तुला आयुष भिडे काय आहे ते माहिती आहे. नक्कीच. मी असं नाही म्हणणार की 100% आयुष भिडे काय माहिती आहे, पण बऱ्यापैकी किंवा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 99% तरी. 1% तर आपण कोणालाच ओळखू शकत नाही, पण Exactly. 99% यू नो मी वेल. कारण माझं इंट्रोडक्शन देताना तू बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यास. सो हां, म्हणजे मी माझ्या सोशल मीडियावरती जो काही कॉन्टेंट टाकतो तो बेसिक माझ्या कामाबद्दल असतो. मी स्पोर्ट्सवाला आहे, स्पोर्ट्समॅनसारखा मी स्पोर्ट्स करत असतो, ते टाकतो. मॉडेलिंग आवडतं तर ते करतो. मी पूर्वी शायऱ्या टाकायचो. ओके. हो, मला माहिती. हां. सो त्याचाही मला रिस्पॉन्स खूप छान येत होता. पण सो कॉल्ड आता माझ्या या कामाच्या शेड्यूलमुळे मला ते करता आलं नाही. आणि त्यातल्या काही होत्या त्या मी कधीतरी स्वतः क्रिएट केलेल्या आहेत किंवा मग त्या घेतलेल्या असतात, जस्ट एक सेगमेंट मूड क्रिएट करायची त्या हिशोबाने. हां, आता माझ्याबद्दल तसं जे अब आया लोक, ऊंट पहाड के नीचे. हां ठीक आहे, नो प्रॉब्लेम. माझं तसं बघायला गेलीस ना तर माझी एक गोष्ट जी लोकांना माहीत नाही आहे किंवा माहिती असेलही, कारण मी कधीच ना माझ्या बुकला कव्हर घालून ठेवत नाही किंवा कोणाला जज करायला देत नाही. मी जे आहे ते ओपन बुक. तू transparent मैं हूँ ऐसा हूँ. पटतंय तर घ्या, नाही तर नाहीतर सोडून सोडा. द्या. मी जबरदस्ती करत नाही. हाँ, बट मेरे पास अगर अथॉरिटी है कि तेरे को ये करना है, देन आई लीड माई टीम इन दैट वे कि भाई वो वैसा हो. करेक्ट फिर करेक्ट आई वोंट लिसन. करेक्ट. आय टेक सजेशन. Yeah. मी 10 जणांचं सगळं ऐकीन, पण मग ते नाही पटलं ना तर म्हणजे मला हवंय तेच मी करीन. सिम्पल आहे, बरोबर कारण आहे. मला काम करून हवंय. बरोबर आहे. सिम्पल. यू नो द इमर्जन्सी ऑफ सिच्युएशन. करेक्ट. एंड इट इज नॉट ओनली अबाउट आर आर्ट फॉर्म और एनीथिंग. आई वॉज ऑल्सो वर्किंग फॉर 4 years. मैं MNCs में वगैरह कॉर्पोरेट में काम करके आया हूँ, तो मुझे पता है कि वहाँ पर कैसा होता है क्या. तो ये रीजन्स कभी कभी आ जाते हैं ना कि यार तेरे को क्या पता हो. अरे बाबा मैं भी कर चुका हूँ, मैं क्या हवे से हे नहीं मला का माहित नव्हतं. हो, माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर आय वॉज वर्किंग फॉर 4 years. अँड म्हणजे दिस इज दॅट वन ट्रूथ दॅट मे बी पीपल डोंट नो. somewhat, but this is not actually what I wanted to answer, but you can take this one thing as well in that. Okay. हाँ, तो 2017 पास आउट झाल्यानंतर I was working for 4 years and with that I had my theater going on. ओके. Commercial, Of course, of professional, course. वो सब चालू था Your मेरा. post were active. हाँ, वो चालू था. 21 में लॉकडाउन के पहले, मतलब 2029 दिसंबर के बाद मार्च में लॉकडाउन हुआ, तो 20 वैसे ही गया. करेक्ट. उसके बाद 21, मतलब 20 खत्म होते होते मैं कंप्लीटली आई वॉज आउट ऑफ द कॉर्पोरेट थिंग. ओके. एंड देन आई वॉज लाइक कि चलो लक आजमा के देखते, मेहनत तो करनी है एंड आई एम वर्किंग हार्ड, सो लेट्स किधर गो भी एंड गिव अ करनी ट्राई. तो है. हाँ, लेट्स गिव अ ट्राई. वरना आई हैड प्लान्स कि आई वुड गो टू स्कूल्स एंड कॉलेजेस एज अ प्रोफेसर, सो एटलीस्ट वो उतने टाइम के बाद आई वुड बी डूइंग माई थिंग जो मुझे पसंद है. तो उस हिसाब से था. बट वन थिंग खरं सांगायचं ना तर आय ट्रस्ट पीपल वेन इट कम्स टू वर्क अँड ऑल.
बट अगर उनके तरफ से त्यांच्याकडनं तसा रिस्पॉन्स नसेल ना तर मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. ओके. मी पटकन आणि मला माणसं आवडतात जसं तू म्हणालीस, तर मला माणसांबरोबर कम्युनिकेशन करायला आवडतं, मला माणसं जोडायला आवडतं. ओके. मी जोडताना जेवढी मेहनत घेत नाहीत ना, म्हणजे मी घेत नाही त्यांच्याबरोबर कनेक्ट करायला, तोडताना समोरच्याने तोडलं काय किंवा मी तोडलं काय मला तेवढंच दडपण आणि वाईट वाटतं. कारण कसं आहे ना की एखादी चांगली गोष्ट करताना आपण मेहनत करतो बिलकुल, पण ती जर तुटत असेल ना तर जसं तू आता ती हे वाजवलीस की नाही, टिचकी वाजवलीस, ते किती वेळ लागला, सेकंड्स तोडायला तेवढा किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो. कारण एक अपशब्द किंवा एक काहीतरी तुझ्याबद्दल मी असंच बोलून गेलो नाही जमत सगळ्यांना, ते पचवणं पण जमत नाही, बोलणं सुद्धा नाही जमत, आणि ते एक्सेप्ट करण्याची कुवत सगळ्यांमध्ये नाहीये. सो बेसिकली ना माझा हा एक डिसएडव्हान्टेज म्हणतो, कारण मला हे बरेच माझे मित्र बोलून झालेले आहेत की असं असं आहे, माझ्या घरच्यांनी सांगितले, पण क्या करे वो थोडासा मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट है मेरे में. कारण मला कनेक्ट करायला जितकी मजा येते ना, कारण मला आवडतं, मला एक्सप्लोर करायला आवडतं, मला लोकांना जाणून घ्यायला आवडतं. म्हणजे बऱ्याच वेळेला माझ्या ग्रुप्सचे माझे मित्र जे माझ्या जवळचे आहेत सगळे माझ्यासमोर ओपन होतात. त्यांना माहितीये की मी सगळं घेऊ शकतो, बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो, एकदम बिनधास्त, सोल्युशन्स पण मिळतात, सगळं मिळतं. पण मला जेव्हा त्यांना काही सांगायचं असतं ना तेव्हा त्यांना माहिती आहे की मी जे आहे ते सगळं नाही सांगत. माझा तो स्वभाव आहे. कारण माझ्या मनात असं असतं ना की मी हे बोललो त्याला नाही पटलं तर काय, किंवा हे तर झालं इमोशनली डिस्टर्ब जेव्हा असेल तेव्हा. बट जनरली पण जर मला पटत नसेल आणि मी फटकन बोललो ना आणि जर त्याने एका तासाभरात मला नेहमीसारखे रिस्पॉन्स दिले नाही ना, माझे विचारचक्र सुरू होतात की असं का असं का. आता लेटेस्टच एक आत्ताची झालेली घटना, नाटकातलंच माझा एक टीम मेंबर आहे, दादा आहे, तो मोठा आहे, तो आणि मी इतके कनेक्टेड आहोत ना. मध्ये असं होतं की कंटिन्यूस फोन्स आणि हे चालू असायचं, मग तो त्याच्या कामात, मी मग मेसेजेस. पण मध्ये असं वाटायचं ना की त्याने जर मेसेजचा रिप्लाय नाही दिला, फोन नाही, काही चुकलंय का, तो मोठा म्हणून माझं चुकलंय का, किंवा माझ्यापेक्षा लहान माझे स्टुडंट्स असतील त्यांचे मला गुड मॉर्निंग येतात, पण एखाद 2 दिवस नाही आले ना की मग माझ्या डोक्यात ते विचार चालू होतात की आज नाही आला काय, मग मीच काय झालं, ओके आहे ना, हां ओके सर, मी जरा हे करते ते करते असं तसं. मग ही एक गोष्ट आहे ना ती मला बदलायची आहे पण ती होत नाहीये. हो, तर ही एक गोष्ट लोकांना तेवढी माहीत नसावी, कारण बऱ्याच वेळेला माझ्या मित्रांनी हे असे खुलासे बरेच केले आहेत ऑडियन्स समोर की असं आहे तसं आहे. एकदा माझ्याच घरी माझ्याच मित्राने माझीच बँड हे केलेली, कारण त्याने सांगताना नाही आयुषला जर हे सांगायचं असेल, पटवायचं असेल तर तो कुठल्याही लेवलला जाऊन ते पटवू शकतो आणि तो पटवतोच. तर म्हटलं यार हे सगळं बोलायचं नसतं, बोलक्या लोकांचं ऍडव्हान्टेज आहे, सॉरी. पण मग असं आहे की यार सच्चे मन से वो लोग चाहते हैं, बोलते हैं, ट्रू, तो वो सब भी उनके लिए ले लेंगे अपन अपने पे, असं आहे. झेलून घेशील. येस. आणि हा म्हणजे ही एक गोष्ट मी कधी इंटरनेटवर सांगू शकत नाही, टाकू शकत नाही, त्याचे पोस्ट नसतात. हा म्हणजे कधी आपण खूप विचारात असू तर आपण 4 वेळा लिहितो किंवा एखादा स्टेटस टाकतो किंवा आपल्याला मिळतं ते रिपोस्ट करतो, पण त्याच्या मागचं कारण हा, पण ते कितपत व्यक्त झालोय हे समजणार कोणाला. ट्रुली. त्यामुळे माझं ना ते असं म्हणतात, मला माहित नाही की आपण इंटरनली पण स्वतःला हील करतो. टू मच. बरोबर. एक मिनिट, हिलिंग स्टार्ट्स फर्स्ट विथ यू. बरोबर. मी कधी त्या गोष्टींवर एवढा नव्हतो, पण काही गोष्टी आयुष्यात आल्या ना त्याच्यानंतर मला एक कळलं की नाही, जब कोई नाही ना तो तेरे को खडा तो खुद से होना है. बरोबर. मग ते हळूहळू ना माझं असं होतं की म्हणजे ज्या गोष्टी होण्याआधी पण मी कधीच असा व्यक्त होतच नव्हतो. मग मला काही वाटत असो काही नसो, हा ठीक आहे देखेंगे, आतल्या आत असं. सॉरी तुला थांबवते, बट आय फील इमेन्स हॅपी राईट नाव की पुरुष असून सुद्धा पुरुष अबोल असतात. बरोबर. पण याचा अर्थ हे नाही की त्यांना भावना नाही आहेत, बरोबर, त्यांना फिलिंग्स नाही आहेत, ते व्यक्त होतात, पण पद्धत आणि व्यक्ती हे वेगळे असतात. बरोबर आहे. आणि हे बघ, सी आय कांट स्टॉप द कंडिशनिंग दॅट वी हॅव, करेक्ट, बट इट इज सो गुड की तुमच्यासारखे पुरुष पुढे येऊन बोलण्याचा प्रयत्न करतायत, तुमच्यासारखे पुरुष पुढे येऊन व्यक्त होण्याचा प्रयत्न करतायत. आणि नारी सिरीज या प्लॅटफॉर्मचा उद्देशच हा आहे. म्हणूनच जेन्युइनली एपिसोड्स बघितल्यानंतरच, कारण आता तू मैत्रीण म्हणून तर आहेस, होतीस, तुझं काही पोस्ट आले तर माझे लाईक्स असतात किंवा कमेंट्स असतात, पण तुझं हे सुरू केलंस ना तेव्हा पण मी ते बघायला सुरुवात केलीच आहे. त्यामुळे तुझे रिच्युअल्स म्हण किंवा मीही तुला कॉलेजपासून ओळखतो, तुझ्यात जे ग्रोथ झाली आहे किंवा तू जे स्वतःला डेव्हलप केलंयस ते मीही जवळून बघितलंय. त्यामुळे आय एम ऑल्सो रिअली हॅपी अँड आय एम व्हेरी ग्लॅड दॅट यू आर ग्रोईंग सो वेल.
थँक्यू आय एम सो ग्रेटफुल. असा प्रतिसाद समोरच्याकडून पण मिळणं खूप महत्वाचा असतो. तो गिव्ह अँड टेकचा प्रश्न आहे ॲक्च्युली. ओके, सो आय विल गो टू क्वेश्चन नंबर 2. तो म्हणजे असा आहे, लुकिंग बॅक ॲट युअर जर्नी, what's been the toughest challenge in building your career and how did you shape a man you are today? हा थोडासा स्प्लिट क्वेश्चन आहे, तर तुला पाहिजे तर आपण फर्स्ट फेज सेकंड फेज असा घेऊ शकतो. त्या एकाच प्रश्नाची मी स्टार्ट टू एंड देतो ना उत्तर. परफेक्ट परफेक्ट. म्हणजे तुझ्या प्रश्नाला ब्रेक होणार नाही आणि माझी जर्नी पण तुला कळेल. परफेक्ट बरोबर. परफेक्ट. आता माझ्यासारखा मुलगा ना खूपच जास्त ऍक्टिव्ह होता लहानपणापासून. म्हणजे हे पण करायचंय, हे पण करायचंय, असं पण राहायचंय, तसं पण राहायचंय, हे सगळं होतं. म्हणजे शाळेत मी फुटबॉलर असीन तर मला क्रिकेट पण खेळायचंय, मला डान्स पण करायचंय, मला अॅन्युअल मध्ये सिंगिंग पण हे करायचंय. म्हणून हायपर किड्स आहे आपण. जेन्युइनली खूप जास्त. हो, हायपर. बरोबर. त्यामुळे कसं होतं ना, तो फोकस नव्हताच. आणि आपल्या वेळेची शाळा ही शाळा होती. आता तसं नाही. आणि मी खरंच म्हणजे ह्याच्यात एक छोटासा मेसेज पेरेंट्ससाठी की प्लीज मुलांना इतकंही बर्डन देऊ नका की त्यांची स्वप्न आणि त्यांच्या ज्या इच्छा आहेत ना त्या कुठेतरी अशा अतृप्त राहतील. कारण ते त्यांच्याबरोबर तुम्ही चाला आणि अभ्यासाबरोबर या सगळ्या गोष्टी त्यांना करू द्यात. कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेन्युइनली मला एक गोष्ट सांगावीशी का वाटते, मुली व्यक्त होतात किंवा मुली सांगतात किंवा फॉर दॅट मॅटर मुली रडतात की मला नाही पटत आहे. बट वेन इट इज कमिंग फ्रॉम अ बॉय, ओके, वेन इट इज कमिंग फ्रॉम अ मॅन टुडे हु हॅज ट्रान्सफॉर्म फ्रॉम अ जर्नी, राईट, फ्रॉम अ किड टू अ बॉय, बॉय टू अ मॅन, करेक्ट. ही जर्नी एक पुरुषाच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे, जशी एक स्त्रीच्या आयुष्यात आहे. बट वेन इट इज कमिंग फ्रॉम अ मॅन, अ पुरुष लाईक यू, मला असं वाटते की माझा एक भाचा आहे, राईट, मुलगा येतो, मला हे करायचं आहे, पण आई बाबा म्हणतात नाही करायचं, तुला काय करायचं आहे, हे करायचं आहे, मग करायचं. बरोबर. कारण याच्यात तू याला एक चांगला प्रतिसाद देऊ शकशील माझ्यापेक्षा, बिकॉज इट इज युअर जर्नी अँड आय वुड लाईक टू हिअर यू व्हेरी पेशंटली फॉर इट. येस येस डेफिनेटली. सो ॲज आय सेड आय वॉज व्हेरी मच इन टू मेनी थिंग्स. वो एक फोकस जो बोलते ना ते नव्हतं. करेक्ट. म्हणजे मला येत आहे ना मी करतो, मला येत आहे ना मी करतो. मग कसं होतं ना की माझे बाबा मला नेहमी सांगायचे की बी अ किंग, राईट, म्हणजे जॅक ऑफ ऑल किंग ऑफ नन. तर तसं नको. किंग ऑफ ऑल जॅक ऑफ नन चलताय, वो हो जाता है. पण मग ती गोष्ट ना आधी कळत नव्हती मला. हे काय असं नका बोलू, असं तसं हे ते. आणि मी खूप चिडचिड करायचो. मी लहानपणी खूप चिडका होतो. म्हणजे आत्ता मी जो आहे तसा मी अजिबात नव्हतो. मी खूप चिडायचो. म्हणजे 5वी पर्यंत. दॅट वॉज अ व्हर्जन ऑफ यू. हां, यू कॅन से दॅट. आय वॉज व्हेरी व्हेरी रूड, एग्रेसिव्ह हे. आणि कदाचित ते कधीतरी माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल, कारण मला बरीच जण पहिल्या भेटीत असं म्हणतात तेरे में बहुत ॲटिट्यूड आहे. आणि मला ना आजपर्यंत त्याचं उत्तर मिळालं नाही, मी शोधलंही नाही. मी जसं तू म्हणालास ना, हां, जसं तू म्हणालास ना, चिडकी, घमंडी, जब मुंह खोलती है लफड़ा करती है, जब मुंह खोलती है पता नहीं उसको क्या चीज का गुस्सा है, बट एव्हरीबडी हॅज दॅट व्हर्जन इज व्हॉट आय कॅन से. आणि माझं एक म्हणणं आहे तेच आहे की तीच लोक नंतर माझ्याशी कन्व्हर्सेशन झालं किंवा माझ्याशी ते बोलले, मग त्यांचं असतं की अरे नाही पण तू तसं नाहीच आहे. म्हटलं तुम्हीच बोलताय. दॅट इज युअर व्हर्जन ऑफ सेइंग. बरोबर. मी काय ते मला माहिती आहे. और ठीक आहे, मी बोलणार आहे तो बोलतो. मग 5वी नंतर वगैरे ती जर्नी पुढे परत तशीच सुरू राहिली. पण तोपर्यंत ना आपण म्हणतो थोडी थोडी मॅच्युरिटी यायला लागते, गोष्टी कळायला लागतात. वी स्टार्ट फोकसिंग ऑन सम थिंग्स. करेक्ट. सो उसके बाद एक पर्टिक्युलर फुटबॉल पे ही मेरा अच्छा खासा फोकस था, कारण मी चांगल्या लेवल्स खेळून आलेलो आहे, क्लब्सला खेळलोय. त्याबरोबर माझा थिएटरची जर्नी चालूच होती, बट उधर उतना नाही था. और मला ते माहीत नव्हतं की कदाचित ते माझ्यात ऑलरेडी आलेलं आहे. मला फक्त ते आता डेव्हलप करायचं आहे किंवा मला त्याला एक प्रॉपर वे आउट द्यायचं आहे की दिस इज युअर फ्लो, अभि तू छूट जा, असं द्यायचं आहे. पण ते काही होत नव्हतं. इंजिन, आता हे मला असे एक एक शब्द दिलेले आहेत माझ्या ग्रुपने, मी इंजिन आहे माझ्या टीमचा वगैरे वगैरे, हे सगळं झालेलं आहे असं सांगून. आणि छान वाटतं त्यांचं ते प्रेम, त्याच्यातनं ते व्यक्त करतात, छान वाटतं मला. मग हळूहळू ते सगळं होत गेलं. काही आयुष्यात फेजेस आले ज्याच्यामध्ये असं होतं की आता पुढे काय. जसं 10वी आली पण त्याच्यात माझं सगळंच बंद, मग फक्त अभ्यास. पण मग माझी तेव्हा चिडचिड अशी व्हायची की यार ते सगळं बंद करून अभ्यास मला नसेलच करायचा तर मी करणारच नाही ना. एक्झॅक्टली. बरोबर. पण मी म्हटलं राहू दे, घरच्यांची इच्छा, म्हटलं आपण करूया. मग 10वी झाली, मग 12वी झाली. मग माझं स्पोर्ट्स हळूहळू कमीच होत गेलं. मग फक्त विकेंड्सना मित्रांबरोबर खेळणं वगैरे. मग म्हणजे आपण म्हणतो फेज, पण ते ना लिखित आहे की शाळेपर्यंतची लाईफ ही अशी असणार,
जास्तीत जास्त एवढे अप्स अँड डाऊन्स येतील. कॉलेजची अशी असणार, अप्स अँड डाऊन्स एवढे येतील. मग ग्रॅज्युएशनची अशी, आणि मग तर काय आयुष्य आपलं बसलंच अशी वाट बघत बंदूक घेऊन की तू आगे आ रहा है, अभी देता हूं, अभी तू. आणि आपल्यासारख्यांवर जर जास्तच प्रेम आहे, माझ्यावर तर खूपच आहे. एक्झॅक्टली. ते सगळं होत गेलं. मग माझं असं होतं की यार चलो एज्युकेशन कंप्लीट हो गया है, जॉब चालू है, तो अभी खुद का भी कुछ करते. मग म्हटलं की असे असे आपले थॉट्स आहेत, त्या हिशोबाने विल स्टार्ट वर्किंग आउट. सो फिर उस हिसाब से जर्नी चालू हो गई. तो एक क्लियर हो गया, जॉब करना है, थिएटर करना है, बात खत्म. स्पोर्ट्स को भी ऑप्शन नहीं रखा था बीच में किधर भी. तो म्हटलं ओके फाइन. वो जर्नी वापस शुरू हो गई. फिर धीरे धीरे लॉकडाऊन का पीरियड आ गया, जॉब्स जाने लग गए ये वो. मग तेव्हा मी एका शाळेत होतो, ॲज अ प्रोफेसर मी शिकवत होतो आणि कल्चरल सगळ्या गोष्टी मी ट्रेन करायचो मुलांना. ती माझीच शाळा होती. पण माझं लक इतकं छान होतं की माझा इंटरव्ह्यू फायनल झाला, अलाईन, त्याच्या डेट्स आल्या आणि लॉकडाऊन लागलं. आय वॉज सो लकी की तो इंटरव्ह्यू झालाच नाही. मग म्हटलं घरी बसून आता करायचं काय, इच्छा आहे, वर्क फ्रॉम होम चालू होतं. मग एक 6-7 महिन्यानंतर असं झालं की इट इज व्हेरी 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 टायरिंग. मतलब यू आर पेइंग मी, इसका मतलब ये नहीं कि मैं 12 घंटे काम ही करते रहूं. आई वोंट डू दैट, क्योंकि मैं वैसा हूं ही नहीं. मुझे जो पसंद है वो काम मैं पूरे दिन 24 घंटा कर सकता हूँ. बट जो नहीं पसंद ना, उसको एक टाइम लिमिट तक ही आई कैन डू. उसके बाद नहीं, फिर आई नीड अ ब्रेक एंड देन आई विल वर्क. एग्जैक्टली. तो ऐसा था. तो वो फेज आ गया. फिर आई स्टार्टेड घर से वीडियो बनाना, सोसाइटी जनरेटिंग वीडियोज, सोशल कॉजेस का. दैट आई स्टार्टेड विथ माई प्रोडक्शन. देन वी यूज टू रेकॉर्ड व्हिडिओज ऑन आवर फोन. फिर मैं मेरे दोस्त को भेजता, तो घरी बसून एडिट करायचा, मग मला पाठवायचा, मी यूट्यूबवर टाकायचो किंवा इन्स्टावर टाकायचो. अँड देन वी स्टार्टेड इट अ हॅबिट की हफ्ते में एक जाना चाहिए. करेक्ट. मग मी आणि बाबा स्क्रिप्टिंग करायचो, मग त्याचं डिव्हिजन मी करायचो, मग बाबांचं असं प्लॅन असायचं, मग आम्ही ते करायला सुरुवात केली. बट बाबा वॉज यू ह्यूज सपोर्ट. यू कॅन से बोथ, माय मॉम अँड डॅड बोथ वर अ ह्यूज सपोर्ट. फक्त एवढंच की त्यांचे आपापले एक हे होते की मी आयुषला अशा पद्धतीने आहे, मी आयुषला अशा पद्धतीने आहे. बट दॅट इज द ब्युटी ऑफ इट ना. कारण माझ्याकडे ना 2 ऑप्शन्स होते. मग आई चिडली तर बाबांचा खांदा होता, बाबा चिडले तर आईचा खांदा होता. ते काही गोष्टी आता माहिती आहेत, तर ते दोन्ही खांदे जेव्हा नसतात तेव्हा आपल्या खांद्यांवर काय ओझं होतं ना, किंवा काय ओझं येतं, हे शब्दात मांडणं खूप कठीण आहे. कारण आता मी त्याच मुद्द्यावर येणार होतो की मग तसं करत व्हिडिओज वगैरे झाले, सगळं झालं. 2021 माझी पहिली सिरियल मला मिळाली. मला लक्षात आहे अजूनही, बाबा ऑफिसला होते, नॉर्मल सगळं चालू होतं, मी जाऊन लुक टेस्ट वगैरे करून आलो, सगळं झालं. संध्याकाळी मला त्यांनी बजेट वगैरेसाठी फोन केला, सगळं फायनल झालं, मी घरी आलो, सांगितलं, आई बाबा दोघे खुश. म्हणजे त्यांचं असं होतं की चल, तुला हवं होतं ना, सुरुवात झाली, पुढचं माहीत नाही, पर अभी प्रेझेंट जो हुआ है विल एन्जॉय. माझे शूट सुरू झाले, सगळं झालं. मग परत सेकंड वेव्ह आली, मग शूट्स थांबले, आणि अनलकीली घरच्यांना माझ्या कोरोना झाला. त्यात माझे आजोबा पण नंतर त्यांनाही कोरोना झालेला. आता हे तर माहिती आहे बऱ्यापैकी की मग काय झालं माझ्याबरोबर ते. त्यामुळे त्या 2 महिन्यात, एप्रिल आणि मे, ओनली 14 days, आय लॉस्ट बोथ ऑफ देम. म्हणजे एका मागोमाग एक दोन्हीच. आणि तेव्हा माझे आजोबा पण ॲडमिट होते हॉस्पिटलला. ही वॉज 92. तर माझं असं होतं की घरचे 2 गेले पण आले नाहीत. तिसऱ्याला मी ॲडमिट करून आलोय, तो आला नाही तर पुढे काय. कारण ना माझ्या घरच्यांचं एक होतं की आपण म्हणतो ना, मुलं वयात येतात तसं घरचे रिस्पॉन्सिबिलिटी पण देतात आणि अर्थ समजवतात, ती जबाबदारी दिल्याचा. आता माझी पहिली सॅलरी आल्यानंतर मला घरच्यांनी एकच सांगितलेलं, सगळी सॅलरी तू तुलाच खर्चाला वापरू नकोस, घर खर्च तू द्यायला शिक. हे मला पुढे कामी येणार होतं, हे मला त्यावेळेला माहिती नव्हतं. मग माझ्या बाबांचं ना तसं होतं की फायनान्शियल प्लॅनिंग असो किंवा फॅमिली प्लॅन्स असो किंवा बिईंग अ मेन, काही गोष्टींच्या रिस्पॉन्सिबिलिटी या त्यांच्यावरच असतात. नो डाऊट, यू कॅन चेंज दॅट थिंग्स. आणि हे कुठे लिखित नाहीये किंवा हे कोणी सांगितलं नाहीये, बट आपल्या सोसायटीमध्ये त्या गोष्टी फिरत आलेल्या आहेत. इट्स अ कंडिशनिंग, आय कॅन से. इट्स अ कंडिशनिंग. मुलगी म्हटलं की अशी, मुलगा म्हटलं की असं. म्हणजे हे काही जे आहेत ना ते ठीक आहे, ते चेंज नाही होणार, ते साचे आहेत आणि ते तसंच आहे. सो त्या पद्धतीने त्यांनी सांगायला सुरुवात केली. सो ते मला कळत होतं सगळं. पण एखादी गोष्ट ना, स्पून फिडिंग चालू असताना डायरेक्ट प्लेट समोर येते ना, तेव्हा काय होतं ना, ते अनुभव मी खूप जवळून घेतले. आणि जबाबदारी आली म्हणजे ती हळूहळू पण नव्हती, ती पटकन अशी आलीच की ते वजन कळायच्या आतच माझं असं झालेलं की पुढे काय.
मला विचार हाच होता की पुढे काय. आणि पहिल्यांदा मला माझ्या कलेबद्दलच थोडंसं कुठेतरी डिस्टर्बिंग वाटलं असेल ना, ते जेव्हा मी आईसमोर ती ऍक्टिंग करत होतो व्हिडिओ कॉलवर, की बाबा आहेत आणि तुला आता घरी यायचंय, त्यामुळे तू काळजी करू नकोस, तुम्ही दोघं एकाच हॉस्पिटलमध्ये आहात. तू हे करत होतास? हा, हे माझं व्हिडिओ कॉलवर रोज तिच्याबरोबर चालू होतं. बाबा गेल्यानंतर 14th डे आई गेली, म्हणजे हे 13 दिवस मी तिच्याबरोबर हेच करत होतो. बाबा गेलेच्या दुसऱ्या दिवशी मी तिला एका हॉस्पिटलमधनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेव्हाही माझे इमोशन्स मला कसे कंट्रोल करता येत होते ते मला माहीत नाही, बट इट वॉज रिअली हार्ड. मतलब ॲम्ब्युलन्समध्ये ती मागे होती, मी पुढे होतो आणि मी सतत रडतच होतो, कारण मला ओपन व्हायलाच मिळत नव्हतं कुठे. तो ड्रायव्हर विचारतो क्या हुआ आपको, या म्हटलं कुछ नहीं आप चलो बाद में आपको बताता हूँ. तेव्हा मला काहीच विचार येत नव्हता की बाबा आता एक झालंय जे मला कधीच अपेक्षित नव्हतं. कारण ना त्यांचं कोणाच्या अध्येमध्ये जाणं, त्यांना कोणाबद्दल कधी वाईट विचार नाहीत, काहीच नाही. आणि कसं असतं ना की आजारी असते किंवा त्यांना कुठला आजार असताना तर ते हिट होणं मी समजू शकलो असतो 1%, की आजारामुळे कदाचित ते वेगळ्या पद्धतीने ते झालं असेल. पण तसंही काही नव्हतं. दोघांनाही काहीच आजार नाही, साधं हायपर टेन्शन पण नाही किंवा बीपीचं तर नव्हतं एवढं काही. तुमच्या घरातला माहोल असा कधी नव्हताच, कधीच नाही. इन मीन 3 माणसं, त्यातनं पण कसं आई प्रॉपर घरी, त्यामुळे मी आणि बाबा असे फुल टू सगळं करायचो, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि तिचं एक होतं की माझ्यासाठी ती काहीही करायला तयार असायची. मग ती बाबांची भांडायची पण, मग बाबा पण असं अच्छा झालं तुमची टीम झाली आता मी काय बोलत नाही, इथपर्यंत ते सगळं मस्त होतं. मग ते झालं. मग ती ऍक्टिंग करताना मला वाटलं की यार हे मला बाबांकडनं आलं, मी बाबांकडनं शिकलो. ही वॉज माय एन्सायक्लोपीडिया. म्हणजे आता जे काही कल्चरल मी करतोय, जे काही क्रिएटिव्ह विचार येतात, ऑफकोर्स म्हणजे मी आता ते स्वतः डेव्हलप करत आलो, पण आपण म्हणतो ना ते येणं त्याला बेसिक, आणि मग त्याला मी ते जपणं हे गरजेचं असतं. आणि आईबाबांशिवाय तुमच्याकडे दुसरा गुरु असूच शकत नाही, ह्याच्यावर माझं तर आधीपासूनच ठाम मत होतं. पण मी आता ते अजून प्रॉमिनंटली सांगू शकतो दॅट इफ यू रिस्पेक्ट, इफ यू लव्ह देम, इफ यू केअर फॉर देम, डेस्टिनी इज युअर्स. कारण त्यांचे ब्लेसिंग्स आहेत जे कुठेच जात नाहीत, मग ते कितीही काही असो. तर ते सगळं होत गेलं अँड इट वॉज रिअली अ व्हेरी टफ टाइम 2021 फॉर मी, बिकॉज एप्रिलमध्ये बाबांचं झालं, मे मध्ये आईचं झालं, कट टू लगेच मग आजोबांची तब्येत पण डाऊनफॉल व्हायला सुरुवात झाली. मग तरी 4 वर्ष ते होते. 96 लास्ट इयर ही पास्ट अवे, 96 होते वेन ही पास्ट अवे. मग माझं शूट करून त्यांचं पण बघा, मग असं सगळं इट वॉज अ रिअली व्हेरी हेक्टिक लाईफस्टाईल फॉर मी. आणि म्हणजे खरंच टचवूड हे कधीच कोणाच्या आयुष्यात येऊ नये असा प्रसंग. कारण आपण म्हणतो वय झालं की माणूस जातो, आणि त्या वयात ना आपल्याला तसं वाटत नाही की माणूस गेलाय, ठीक आहे वो जी के गया है, खाली हात आहे ते खाली हात जाणं आहे तसं. पण इथे असं झालं ना, ते आलेले रिकाम्या हाताने, पण घेऊन जाताना ते बरंच काही घेऊन जाणार होते असं मला वाटलं, पण ते झालं नाही. कारण माझ्या स्वतःच्या इच्छा होत्या. आणि सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट म्हणजे माझं टेलिकास्ट झालं ते दोघं नव्हते बघायला. सो माझ्यासाठी ना ते खूप डिस्टर्बिंग होतं की यार म्हणजे त्यांची एक इच्छा होती, त्यांचं स्वप्न होतं की आमचा मुलगा आज टीव्हीवर दिसतोय, आणि तेव्हा त्यांचे फोटो टीव्हीवर होते पण ते नव्हते. सो माझा पहिला एपिसोड मी बघूच शकलो नाही. ते माझ्यासाठी खूपच इमोशनली डिस्टर्बिंग होतं आणि मी आतून खूप खचलो होतो त्या दिवशी. आणि मग असं होत गेलं ना की त्यांचे ब्लेसिंग्स होते. प्रत्येक माझे पुढचे जे काही स्टेप्स होते, जे काही परफॉर्मन्सेस माझे होते ना, ते बरोबर त्या तारखेलाच येत होते. 2021 पासून जे नंतर सुरू झालं तर दर महिन्याच्या 24 तारखेला माझ्या नाटकाचा प्रयोग असायचा, 7 तारखेला डिस्ट्रीब्युशन असायचं वगैरे. असे ना ते आय डोंट नो कोइन्सिडन्स होता तो, पण ते त्या तारखेलाच यायला लागलं. मग मला नंतर वाटलं की ओके फाईन, कदाचित हे कुठेतरी जुळलंय किंवा जुळत असेल. मग ते झालं, माझी सिरियल संपली. मग ती जर्नी मी म्हटलं आता हे माझ्याकडनं बाबांसाठी आणि आईसाठी आपण करूया मेहनत. म्हणजे मी एक वेळ असा मी कधी म्हणजे माझ्या आयुष्यात हा असा टर्न येईल हे मला एक्सपेक्टेड नव्हतं. पण आपण म्हणतो ना एक कलाकार स्ट्रगल कसा करू शकतो, तर मी ते सगळे फेजेस पण बघितलेत. म्हणजे नॉट ओनली जस्ट गोईंग गेटिंग अ सिरियल, बट ऑडिशन्स वगैरे देणं तर मॅन्डेटरी आहे आणि ते देतोच. पण आफ्टर शूट, बिफोर शूट, तुमचं ट्रॅव्हल, हे ते जे मोठ्या सेलेब्सने केलं आहे किंवा ते त्यांचा अनुभव शेअर करतात ना, मलाही खरंच आवडेल की जेव्हा माझं अजून काही मोठं काम येईल ना, तेव्हा याच पॉडकास्टवरती तुझ्याबरोबर बसून ती एक जर्नी सांगताना मला खूप छान वाटेल. आय एम ग्रेटफुल, आय एम जेन्युइनली ग्रेटफुल. मला
मी तुला एवढं पेशंटली का ऐकत होती माहितीये, कारण पहिल्यांदा तू व्यक्त झालास एक गेस्ट म्हणून आणि एक मित्र म्हणून. Yes. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आय एम प्राऊड टू बी अ नारी दॅट a male around me can express, a male around me can communicate, and a male around me can feel who he is. Yes, definitely. Absolutely grateful feeling about this. आणि दुसरी गोष्ट आयुष, तुझी ही जर्नी तुझ्या बाजूला राहून जरी मी नाही बघितली, आणि जो काही तो तुझा फेज होता जो तू म्हणालास, मी दुरून पाहिली, खूप दुरून. येस. बहुतेक सोशल मीडियाच्या लेन्समधून, हो. ठीक आहे, किंवा कॉन्टॅक्टमधून. Yes. आपण सोशल मीडियावर नंतर कनेक्ट झालो, आपण होतो. चॅटमध्ये आधी कनेक्ट झालो होतो, राईट? डेफिनेटली. जेव्हा मला माहिती आहे की तू तुझ्या यशाची पहिली पायरी चढलीस ऑन टी व्ही, जे तू इंस्टाग्रामवर टाकलं होतंस, आय डोंट नो हाव, आय वॉज व्हेरी इमोशनल. आणि मी आईला तेव्हा सांगितलं होतं, जरी त्याच्या आयुष्यात त्याचे आई बाबा नाही आहेत, पण नक्कीच आज जिथे कुठे आहेत ना, तिथे ते आयुषला तथास्तु म्हणतायत. येस, डेफिनेटली. कारण जसं तू म्हणालास ना की आई बाबा पहिले गुरु असतात, आई बाबा पहिले दैवत असतात, ते बिलकुल खरं आहे. Yes. म्हणजे तुलाही माहिती आहे की मी आधी काय करिअर परस्यू करत होती, मी काय करिअर परस्यू केलं आणि आता मी काय करते, ते माझ्या पाठीमागे त्यांचा हात आहे, म्हणून आहे. अजूनही मी भांडते की, म्हणजे तुला ह्याच्यात मी फक्त इंटरप्ट करतो, सॉरी. बिलकुल लोकांना ना आणि आत्ताच्या पिढीला ना ते कळत नाही ॲब्सोल्युटली ते महत्व काय आहे. बिलकुल. कारण ते पिलर्स आहेत ना, ते तुमच्या आयुष्यात कधी कोणी काढून घेऊन जाऊ शकत नाही किंवा ते हलणार पण नाही. आणि मी तर म्हणेन तो हक्क आपण आपल्याला दिलेला नाहीये, त्यांनी दिलाय. ॲब्सोल्युटली. आणि त्यातून ना कसं किती मोठं वादळ येऊ दे, किती मोठा प्रसंग येऊ दे ना, ते हलत नाहीत. जेवढं आईचं महत्व आहे तेवढंच बाबांचं आहे, जेवढं आईचं कर्तृत्व आहे तेवढंच बाबांचं आहे. म्हणजे हे दोघे असतील तर जग जिंकता येतं, नसतील तर मला त्याच्या पुढची डेफिनेशन आता सध्या माहिती नाही. ॲब्सोल्युटली. मी ही गोष्ट सांगू शकते, कारण जसं तू म्हणालास ना की ते पहिले गुरु असतात, कितीतरी गोष्टीत मी खूप भांडते, मी खूप बोलते, कारण अगेन बोलका स्वभाव. बाबा तुम्ही का नाही बोलत, नाही बोला, अरे पण मी असाच आहे, नाही मला नाही माहित, तुम्ही बोला. आपण ना सिद्ध करायचे नाही तुम्ही बोला, मला माहित नाही, मला व्हॅलिडेट करा, तुम्ही बोला. ती जी फिलिंग आहे, ती भावना आहे. मला वाटते की मी लकी आहे या बाबतीमध्ये की घरी जाऊन तुम्ही बोला माझी, मला नाही माहीत. पण आता जेव्हा एक आपण दुसरी बाजू ऐकतो, दुसरा पैलू ऐकतो ना, तेव्हा ते फील होतं की ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज. म्हणून माझ्याकडे ना शब्द कमी पडत आहेत ती भावना व्यक्त करण्यासाठी. म्हणून मी एकच वाक्य म्हणीन, जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. आणि आज जो आयुष भिडे आम्ही बघतोय, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. थँक्यू सो मच. कायम आयुष्यात भरारी घे, बाकी टाळ्या वाजवायला आम्ही मागून आहोत नेहमीच. येस येस, नक्कीच. मी क्वेश्चन नंबर 3 वर जाते. अच्छा. बाय द वे, इथला माहोल खूप शांत झालाय, तर तू समजू शकतो की तू पुरुष म्हणून जे उत्तर दिलेस ना, ते खूप लोकांसाठी दिलेस ऑलरेडी. हे ऑडियन्सकडे जेव्हा पोहोचेल, आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला हा पॉडकास्ट, नारी सिरीज, हा आयुष बुडे, ही सुखदा वाळके, नक्कीच असे खूप सारे प्रयोग, खूप सारे पॉडकास्ट, खूप सारे अनुभव घेऊन येतील, जिथे तुम्हाला तुम्ही जे आहात ते फील होईल. बिकॉज ॲट द एंड ऑफ द टाइम यू हॅव टू बी विथ युअर सेल्फ. येस, देर इज नो वन एल्स. देर इज नो वन एल्स सपोर्ट यू. But you always have you who can support you the loudest. Just thing is that you should identify it. Yes. आणि तुम्हाला त्याची जाणीव आणि तुम्हाला कळलं पाहिजे की हां ओके, काही नाहीये ना, कोण नाहीये ना, मी आहे. मी आहे. डन. एकटा जीव सदाशिव, इट्स दॅट. अशा बऱ्याच म्हणी आहेत जे आपण कॉलेजमध्ये नाही, ती म्हणी, वापरल्या. त्या म्हणी मी स्वतःला म्हणते रोज. पण तेच सांगतो, बऱ्याच म्हणी आहेत आपण म्हणतो, On अंमलात camera नाही आणत म्हणू नाही. शकत. हां. Okay, Yes. moving forward to question number 3. That is, do you think men openly talk enough about their struggles, career, emotions, identity, or is silence still the default? काय वाटतं तुला याबद्दल? ह्याच्याबद्दल सिम्पल सांगायचं ना, तर इट डिपेंड्स ऑन अन इंडिव्हिज्युअल. माझ्यासारखे असतील तर आय ओपन अप, बट मी माझा कम्फर्ट झोन बघतो आणि मग ओपन होतो. करेक्ट. द रिझन इज आय डोंट वॉन्ट माय इमोशन्स टू बी अन एंटरटेनमेंट फॉर द पर्सन हु इज आस्किंग मी काय झालं, क्या हुआ, व्हाट हॅपेंड. गॉसिप. नहीं, मेरे को नहीं पसंद. तो उससे अच्छा
मेरे तक जो है वो लेट इट सी बी इट विथ इज मी. व्हेरी क्लियर आयुष, इफ यू डोंट अंडरस्टँड डोंट फिजिट और प्ले अराउंड. सिम्पल. पुढं बाउंड्री हे बघ, याचं आपण तुझं आवई मत. एक्झॅक्टली आपण 1000 लोकांना विचारतो. तसं मी तुला विचारेन आयुष यू फिलिंग वेल, बट आयुष बोल ना काय झालं, आयुष बोल ना. Cooking is not Doesn't going to work. help. So for this night depends on an individual. Comfort Depends zone? on men to men. हा, Okay. कम्फर्ट झोन इज वॉट आय प्रेफर. कारण माझ्याकडे माझा मित्र परिवार खूप यूज आहे. पण त्यातनं पण कसं आहे ना की काही जणांना माहिती आहे की आयुषच्या कम्फर्ट झोन मध्ये डायरेक्ट नाही जाता येत, किंवा जर गेलो तर मग यू हॅव इट. असतं. हा, कारण मग मी डायरेक्ट हक्काने करतो जे बोलीन आहे ते ते. बोलीन. हा, म्हणजे नॉट नेसेसरी की मी रागातच असेन किंवा काय, but व्यक्त होईन ना, हा, मी मी व्यक्त होऊ ओपन शकतो. होणार. हो. पण आपल्या सोसायटीत काही पुरुष मंडळी आहे ज्यांच्या सपोर्टलाच लोक नाही आहेत, मग ते आतल्यात दाबतात, स्वतःलाच दाबलं जातं. कॅन यू प्लीज रिपीट दिस लुकिंग इन दॅट कॅमेरा, बिकॉज Yes, दिस इज yes, अ why not? मेसेज. इथेच ना. ओके. दिस कॅमेरा मे बी सॉरी. सो बेसिकली ना आपल्या सोसायटीत अशी बरीच पुरुष मंडळी आहे. देर आर मेनी मेन्स दोज हू हॅव ना अ सराउंडिंग जिकडे ना त्यांना बोलताच येत नाही आणि ते त्यांचे इमोशन्स आहेत ना आता दाबूनच ठेवतात, विच इज रॉंग. नहीं है ना कोई बात करने के लिए, यू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर, यू से इट, यू बी लाऊड. बऱ्याच फिल्म्समध्ये वगैरे दाखवलेलं आहे. जर्सी पिक्चरचा मला तो एक म्हणजे मला वाटलं होतं ते, पण मी ते कधीतरी करणार आणि ते रेकॉर्ड करून तुला नक्की पाठवेन मी. Please. पॉडकास्ट मी दिखा देना तू. कारण मला तो सीन इतका आवडलाय ना, त्याला कोणीही सपोर्ट करत नाही. जर्सी मूवी ऑडियन्सने बघितली असेल, तू पण बघितली असेलच. तर तो जेव्हा अरे वा तो जेव्हा प्लॅटफॉर्मवर जातो, ट्रेन येते आणि तो जो असा किंचाळतो ना, जे एग्रेशन तो काढतो ना, म्हणजे विचार कर ना, एखाद्या माणसाला इतकं बोललं जातं, इतकं खचून तो पडतो, पण एकानेही त्याला कधी असं विचारलं ना की काय रे बरं आहेस ना, हे एवढं विचारलं ना तरी माणसाला खूप असतं. आपण आता म्हणतो सोसायटीत की फिमेल्स अँड मेल्स आर इक्वल आणि दे हॅव अ इक्वल प्लॅटफॉर्म, पण अजूनही तुला खरंच तसं वाटतं का? काही गोष्टींमध्ये बॅलन्स आहे, काही गोष्टींमध्ये नाहीये. आय अग्री, बट मला प्रोग्रेस दिसतो. मी प्रोग्रेस नाही, माझा प्रश्न काय होता, तो वेळ लागणार आयुष. इट इज गोइंग टू टेक इमेन्स टाइम, बिकॉज पीपल लाईक यू, पीपल लाईक मी हू एक्सप्लोर दिस काइंड ऑफ प्लॅटफॉर्म्स, एक्सप्रेशन वेर इट इज वेलकम्ड. मला वाटते आपल्या नंतरची पिढी जी आपण जेनझीज असं म्हणतो, ओके, किंवा मला अजिबात त्यांच्याबद्दल वाटत नाही, बिकॉज त्यांना एकतर नाही शिकायची आवड, ना एक्सप्रेस करायची आवड, एकतर टेक्नॉलॉजीला त्यांनी स्वतःची म्हणजे त्यांची मैत्री टेक्नॉलॉजी बरोबरच आहे. दे आर नॉट इन टू पीपल्स, दे डोंट वॉन्ट टू प्ले ऑन ग्राउंड, दे जस्ट वॉन्ट टेक्नॉलॉजी टू बी अ पार्ट ऑफ देअर लाईफ रादर दॅन इट इज जस्ट फॉर आवर कम्फर्ट. हे त्यांना कळलं पाहिजे. आपणही टेक्नॉलॉजी वापरतो, हे सगळं टेक्नॉलॉजीवरच चाललंय, पण आपण अधीन नाही आहोत. प्रोफेशनली त्याचा यूज करणं इज डिफरंट, आणि मेकिंग इट अ पार्ट ऑफ युअर लाईफ, मेकिंग इट यू अ पार्ट ऑफ इट, हा एक्झॅक्टली इज डिफरंट. तर तसं आहे त्या मुलांचं सध्या. ऍब्सोल्युटली. मी असं म्हणेन की माझ्या टीममध्ये जेनझीज आहेत ज्यांच्या बरोबर मी काम करते, तर मी असं म्हणेन थोडंसं माझं ओपिनियन तुझ्याशी वेगळं असू शकतो. ओके, वेन यू टॉक अबाउट जेनझीज, हो ते काही गोष्टींच्या अधीन आहेत, बट त्यांना काही गोष्टींची क्लॅरिटी जी आहे ना ती आपल्यापेक्षा खूप चांगली आहे. हो, म्हणजे या बाबतीत मी दीन होऊन त्यांच्याकडून शिकते. ट्रू. कारण आता एक्झाम्पल देते मी तुला. वी बिंग मिलेनियल्स, ओके, आपल्याला सांगितलं की आयुष 4 ते करून ठेव. आपलं डेडिकेशन आहे, नाही आपल्याला शब्दाचा मान आहे, व्यक्तीचा मान आहे, आपण करतो. तू त्यांना या गोष्टीशी डील नाही करू शकत. यू कॅन नॉट से 4 के पहले करके दे. रादर मी शिकली है, चेंज द नैरेटिव टू ओके मुझे 4 o'clock तक ये सबमिट करना है, ओके तेरे लिए पॉसिबल है ब्रो, 2 बजे तक करके देना. तूने बोला ना ब्रो, हो जाएगा. त्यांना ऑर्डर दिलेली नाही आवडत. तेच आहे ना पर्स्पेक्टिव्ह. आपण इट्स अ बोलतो पर्स्पेक्टिव्ह. कसं. येस, सिम्पल. अगेन कम्युनिकेशन. ट्रू. जे आपण कम्युनिकेशन संदर्भात बोलतोय हे मी जेनझीज कडून शिकते. सेकंड, त्यांना गोष्टी चटपट 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 माहिती आहेत. ओके, कारण ते मुळात आलंच आहे ना. एक्झॅक्टली, द फास्ट पेस. सिम्पल. पण या गोष्टींमध्ये मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, यू गाईज आर ग्रोथ, बट ॲट द एंड ऑफ द टाइम तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. माझा मुद्दा तोच होता. स्व आहे तो सब आहे, आणि स्व नाहीये तर काहीच नाहीये. सेम आहे ना की
कोणाचं काय आणि त्याचा विचार न करता तुम्हीही जर एक्सप्लोर केलं ना, जसं तू केलं, मी केलं, किंवा आपल्या आधीच्या पिढीने केलं, आपल्या सिनियर्सने केलं, माझे स्टुडंट्स पण आहेत ज्यांना मी शिकवतो, तेही त्यातलेच आहेत. पण एक आहे ग की ते ना काहीतरी वेगळंही करतायत, जसं तू आता म्हणाली. एग्जैक्टली. नो वन इज फोर्सिंग यू की तुम लोग वैसे मत रहो, Right. पर उसके अलावा भी तो कुछ करो. करेक्ट. दैट इज माई थॉट Correct. कि तुम लोग वो अगर करोगे ना तो वो बैलेंस करेगा तुमको. करेक्ट करेक्ट. सिंपल. जसं तुझ्यापासून मी काय शिकते, माझ्यापासून तू शिकतोय एक्झॅक्टली. ही पिढी पण तशीच आहे आणि त्यांनी हे रिसिव्हिंग राहावं. म्हणजे त्यांनी असं नाही मला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे. ओके, यू नीड इट. लेना बैंक नाही, देना बैंक भी बनू. आणि देना इज नॉट अ एक्सपेक्टेशन की मी तुला दिलं म्हणून तू मला दे. नो, दॅट इज नॉट द एक्सपेक्टेशन. आय गेस बेसिक ह्युमॅनिटी यू गाईज हॅव इट, जेन्झीज हॅव इट, बट अंडरस्टँडिंग ऑफ इट इज अ लिटल लॅक अँड वी कॅन be with together and we can work that out. Simple. Every way can be worked out. So yes, I hope the question and my answer was good. Was justified. तू क्लिअरली हेच म्हणालास की कम्युनिकेशन इज द की. कोणाबरोबर केव्हा एकट्याशी करणं योग्य आहे आणि करणं भाग आहे. त्याशिवाय काय मग एक तर डिप्रेशन येणार, देन यू फील कि मेरा कोई नहीं है. राइट. ठीक है यार, मतलब मैं भी कंफर्ट के बाहर जाके फट से ओपन नहीं होता, पर जब होना है तो मुझे होना ही पड़ता है. देयर इज नो अदर वे. तो अभी मिरर के सामने खड़े रह के बात करूँ या फोन पे बात करूँ या मैसेज या राइटिंग बीटिंग, सबको अलग अलग आदतें होती है. यू जस्ट मेक इट योर हैबिट की जहाँ पे यू कैन एक्सप्रेस. करेक्ट ऑब्वियसली. तर आपला क्वेश्चन नंबर 4 येतोय आयुष. ओके. आणि तुला अजून कसं वाटतंय म्हणजे आफ्टर 3 क्वेश्चन? मला असं अपेक्षित आहे की तू बोलशील 7 करोड असं काहीतरी तू देशील मला. मला वाटलं हॅम्पर वगैरे असेल काहीतरी. ओके शुअर. वन डे शुअर. नारी हो म्हणणार काय, मी लगेच घेणार होतो मागून. हो म्हण आणि सोड ना, म्हणून म्हणणारच होती ना. पण नारी सिरीजचं ब्रँडिंग करून आय होप म्हणण्यापेक्षा आय अफर्म नारी सिरीज इज अट्रॅक्टिंग बिग पॅकेजेस, बिग स्पॉन्सर्स, bigger and bolder team, and of course a platform where all guests can be themselves, unfiltered, raw and the way they are. I guess हाच मेन मोटो आहे नारी सिरीजचा. आणि येस, नारी सिरीज 7 करोड काय तू मागशील तेवढे एका पॉइंट नंतर पैसे नाही पण प्रेम नक्की देईल. आयुष भिडे प्रेमासाठीच आहे हे मला माहिती आहे. पण दिलेस तर मी नाही म्हणणार नाही 7 करोड. आधी मला मिळू दे, मग मी मल्टिप्लाय करेन. ठीक आहे, आपण 50-50 वाटू, काही प्रॉब्लेम नाही. नाही, प्रोडक्शनचं कटून येईल ना. तुझं जे ते तू त्याच्यातनं कर, ते मला नको सांगू. म्हणजे तू ऍक्टर डिमांड करतोय तर थोडी. येस. ओके, सो रोलिंग बॅक टू आर क्वेश्चन नंबर 4, आयुष भिडे, अँड द क्वेश्चन इज इफ यू कुड ब्रेक गाईज कॅमेरा अँड ऑडिओ ऑन मी, बिकॉज हा प्रश्नच असा आहे गाईज. इफ यू कुड ब्रेक वन स्टिरियोटाइप अबाउट मेन, वुमेन, people in general, not a gender centric thing, okay, that society still clings to, what it would be? Thoughts, विचार. keeping a balance. ओके, तू थोडंसं म्हणजे एक्सपांड करून सांग प्लीज. विचारधारणा लोकांची जी आहे, एक तर ती खूप नॅरो माइंडेड तरी जाते, नाहीतर नॉर्थ साऊथ तरी करतात. असं किंवा असं मिडवे कधीच नसतो. आपण एकदम एक्स्ट्रीम विचार करतो किंवा वाईट, देयर इज नो ग्रे लाईन. कारण प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन इज नॉट हा या ना. करेक्ट. मिडवे निकलता ये. करेक्ट. अँड व्हेन यू वांट टू वर्क इट आउट. एक्झाम्पल फॉर द ऑडियन्स, आपलं बोलणं झालं, यू आस्क्ड मी की सॅटर्डे या संडे. आय सेड लेट मी ऍडजस्ट माय थिंग्स. करेक्ट. वी हॅड 2 days, Correct. बट सैटरडे प्रेफर क्यों किया कि मेरा अगर शूट रहा संडे या यू हैव अ संडे, सो वेयर इफ यू कीप ऑन वर्किंग, सो एटलीस्ट एक थोड़ा टाइम यू कैन हैव विथ योर फैमिली. करेक्ट. सो ये अपना कैलकुलेशन भी था. सो इट वाज नॉट येस और नो, वी हैड अ मिडवे एज वेल. फाइंडिंग आउट अ वे. सो बेसिकली ना आई फील कि समटाइम ना पीपल दे डोंट थिंक, दे डायरेक्टली रिएक्ट. एक सर्टन पॉइंट तक आई वॉज ऑल्सो वन ऑफ देम, बट वेन आई स्टार्टेड अंडरस्टैंडिंग ना, देन दैट टाइम इट इज कि नहीं अभी ठीक है ना, थोड़ा सोच लेते. कभी कभी कुछ डिसीजंस एकदम हरी में लेके भी करेक्ट बैठते, बट इट इज नॉट ऑलवेज. इट इज व्हेरी फ्यू टाइम्स. इट्स अ फ्लूक दॅट जस्ट हॅपन्स. तुक्का. राईट. बरोबर, फ्लूक, तुक्का, सब सेम. तर त्या गोष्टी मला वाटतात. किंवा आपल्या सोसायटीत ना आपण जर काही एक मेसेज गिव्हिंग बोललो तर त्याला क्रिटिसाइज करणं त्या विचारांनी,
हे खूप चुकीचं आहे. मग ते मेल्सचं असो, फिमेल्सचं असो, कोणाबद्दलही जनरली असो. कोणाबद्दलही असो. रादर मला हक्कच नाहीये की मी तुझ्याबद्दल काही बोलेन किंवा तुला हक्क नाहीये तू माझ्याबद्दल काही बोल. आयुष तुला माहितीये फारसं लोकांना हे समजत नाही हा की ओपिनियन देणं हे सोपं वाटतं, जे नाही आहे. आणि मी सोसायटीला तू तुझ्या करिअरमध्ये नक्कीच हे अनुभवलं असेल की तू करिअरमध्ये किंवा सोसायटीमध्ये लोकांना बदलत नाही, हो तू स्वतःला बदलतो. करेक्ट. पण एक मेसेज जेव्हा आपण लोकांना तो देतो तर त्यात प्रश्नचिन्ह उभं करण्यासारखं मोठं काहीही झालेलं नाही. परत तू जे म्हणालीस आत्ता त्याच्यावरती थोडंसं लाईट प्रकाश टाकतो मी. काय म्हणजे ना, आपली बोलण्याची पद्धत कशी आहे ना त्याच्यावरनं पण बऱ्याच गोष्टी Absolutely. निभावून जातात. जसं तू आत्ता म्हणाली जेनजीचं, तसं मीही खूप पटपट बोललो ना की बोलून जायचो. पण काही वेळेला ना गोष्टी त्याच असतात, बोलायची पद्धत बदलली ना की कामं लवकर होतात. एक्झॅक्टली. मग विचारधारणा बदलते. लोकांना न दुखवता पण कामं करता येतात. बरोबर. पण तेच त्यांनी आपल्याकडनं अपेक्षा ठेवणं योग्य आहे, पण आपण ठेवणं नाहीये. म्हणून सगळ्यात आधी तर ही विचारधारणा, थॉट. मग हे पुरुषाचं स्त्रीबद्दल किंवा स्त्रीचं पुरुषाबद्दल की कोणाही बद्दल, माणसाबद्दल बेसिकली. सिंपल. माणूस की जपता आली तर जपाच. माणूस हे बघ, ऍट द एंड ऑफ द टाइम जेव्हा हा प्रश्न विचारला किंवा मी लिहिला होता, मुद्दामून हा लिहिला होता की सगळ्यात मोठा धर्म तो म्हणजे माणुसकी. हो. ना कोणती जात, ना कोणतं जेंडर, ना कोणती भाषा, ना कोणता इमान. एकच इमान, तो म्हणजे माणुसकी. ती जपणं हल्ली लोकांना कठीण झालं. विसरले. ज्याच्यात पैसे लागत नाहीत किंवा Exactly. खर्च नाहीये तुम्हाला किंवा कोणाला मानपान करायचं नाहीये, काहीच नाही. बेसिकली जर ते जपता आलं ना तर जगणं 1% सोपं पण होऊ शकतो. हो. आणि तुम्ही जेव्हा स्वतः तो बदल करता ना, तेव्हा ऑफकोर्स आयुष तुला वाटते तू केलं ना म्हणजे तुझ्या आसपासचे चारांना समजतंच ते. आणि ते होतं ग, ते डेव्हलप करता आलं पाहिजे किंवा ते डेव्हलप होत राहतं. एक्झॅक्टली. बेसिक थिंग. सो हे थॉटचं एक होतंच. आणि परत मी थॉट आणि काय म्हणालो मीच विसरलो. थॉट आणि काहीतरी मी अजून एक गोष्ट म्हणालो, कम्युनिकेशन किंवा मग बॅलन्स. आपलं मेल फिमेलचं बॅलन्सचं मी म्हणालो, तो एक मुद्दा आहे जो मी आधीच्या प्रश्नात कव्हर केलाय. सो बेसिकली येस थॉट. आणि स्त्री आणि पुरुषांना जे आपण म्हणतो की एकच आहे, अब नारी पीछे नहीं, अब लडको के बराबर, मग ते फक्त बोलू नका रे, ते आहे तसं इम्प्लिमेंट पण करा. थँक्यू फॉर सेइंग दॅट. दिस इज स्ट्रेट टू द युनिवर्स, स्ट्रेट टू द पीपल हू रिली वॉन्ट टू हिअर दिस आउट. की ते फक्त बोलू नका, ते तुमच्या वागणुकीतून दाखवा. कारण हे बघ, माझं एक स्पष्ट मत आहे, जी कामं खरंच मुलंच करू शकतात ना ती मुलंच करू शकतील, जी कामं मुलीच करू शकतात त्या मुलीच करू शकतील. पण जी कामं दोघं मिळून करू शकतायत तर तिथे का मागे राहायचं. जसं उदाहरण, आता परत एक उदाहरण, कारण आपण उदाहरण देऊन खूप छान बोलतो ना. माझ्याच नाटकाची टीम सेट उचलणं हे सोपं काम नाहीये. माझं काही मोठं प्रोडक्शन आहे, आम्ही सगळे एकत्र जातो, एकत्र येतो, सामान सगळे उचलतो, सगळे परत घेऊन पण येतो. खूप वजनाचं असेल तर मुलं उचलतात, पण असं नाहीये की मुली नाही उचलत. मग तिकडे माझं स्ट्रेट मत असतं, तो उचलतोय ना उचलू दे, जे त्याच्यापेक्षा हलकं आहे ते तू उचल. आणि ह्याच्यात कुठल्याही मुलीला माझ्या ग्रुपमध्ये असं नसतं की असं का. सगळे त्या प्रोजेक्टसाठी, त्या कलेसाठी एकत्र असतो. त्यामुळे कधीच असं झालं नाहीये की कुठली मुलगी मला बोलली किंवा मी मुलीला जर बोललोय तर त्याच्यावर असं झालं की नाही तू मुलगा आहेस, मुली. अजिबात नाही. तिकडे एका इक्वल प्लॅटफॉर्मवर आपण सगळे इक्वल आहोत, यानेच काम होतं. आणि मग ना तो एक इंटरेस्ट, ती पॉझिटिव्हिटी, तो एक ऑरा जनरेट झाला ना की काम करायला मजा तुम्ही येते. फॅमिली सारखे राहता. येस, एकदम. दॅट्स इम्पॉर्टंट. एकदम. मग म्हणजे तिकडे कोण मोठा, कोण छोटा, कोण बाई, कोण पुरुष, हे सगळं नाही लक्षात ठेवत. तिथे मी जरी कोणाबरोबर मस्ती केली तरी माझ्या बरोबरही सगळे मस्ती करतात. फक्त एवढंच आहे ना की आम्ही एक थोडं लक्षात ठेवतो की लिमिट क्रॉस जरी झालं असेल ना तरी ती कम्फर्टची बाउंड्री असते ना, कोणाला ती तितकी दुखावली नाही गेली पाहिजे कोणाची. पर्सनल जे आपण टिप्पण्या करतो ना तसं होत नाही. आणि झालं तरी मग ते मुली मुली, मुलं मुलं, दॅट इज अ डिफरंट थिंग. बट ये बैलेंस जो हम लोग ट्राई करते रखना कि उनको भी वही काम मिले जो हम कर रहे हैं, हमको भी वही जो उनको. मग असं काहीच नाहीये की ती नाही करणार, मी नाही करणार. नाही, आपण आलोय आपलं काम. हा, सिम्पल. कारण दोघांमध्ये तेवढंच कॅलिबर आहे रे. जेवढा पेन तुम्ही पण फेस करता तसा कुठेतरी पेन माणूसही, म्हणजे पुरुषही फेस करत असेल. वाईस वर्सा आहे सगळं. पेनचं कंपॅरिझन नाहीये. बट ॲट द एंड ऑफ द टाइम, जसं तुझं म्हणणं आहे, वेन यू गाईज आर वन होल देन वी आर ऑल. येस, करेक्ट, ट्रू.
त्यामुळे या 2 गोष्टी आहेत की एक आपण फक्त बोलू नये, Correct. लेट्स इम्प्लिमेंट इट, कृतीतून पण ते Yes. दाखवणं गरजेचं आहे. आणि विचार आपले जे आहेत ते Right. थोडेसे अजून आपण सॉर्ट करू. एक्सपांड केले पाहिजे ते. रादर सगळेच बोलत नसतील किंवा मीही कधीतरी त्या विचारांनी जात नाही, पण ऍटलिस्ट जेव्हा खरंच करायची गरज आहे तेव्हा मी करतो. किंवा ऍटलिस्ट आता मांडलंय, कदाचित ह्याच्यातनं नारी सिरीजच्या थ्रू आपण कुठेतरी अजून लोकांना जनरेट करू शकू. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि मला तुला एक पर्सनल क्वेश्चन विचारायचं वाटेल, तुला चालेल का? हो हो. नाव दॅट यू आर Absolutely. मॅरिड, अरे ओके, बापरे, तुझे हे असं बोलायचं होतं का? येस येस. नाव दॅट यू आर मॅरिड, मग तुला कसं वाटतं, मतलब व्हॉट आर द थॉट प्रोसेसेस दॅट शी इज चेंजिंग फॉर यू और यू आर चेंजिंग फॉर हर, और हाऊ इज इट? म्हणजे नाही, हे सेम बॅलन्स्डच आहे, म्हणजे Balanced असं काही नाही. हो, कधीतरी असं होतं की आता मी बरीच वर्ष वेगळ्या ह्याच्यात होतो किंवा राहिलोय, किंवा मी आई बाबा होते तेव्हाही माझी एक राहण्याची पद्धत किंवा माझा वावर जो होता तो वेगळाच होता घरी. ओके कारण ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. ओके. मला ना खूप गोष्टी, म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी मला जागेवर लागतात. म्हणजे मला ना ते OCD आहे का हलवले तुला? नाही, माझी ती सवय आधीपासूनची आहे, सवय आहे. शिस्त आहे ती. हा, यू कॅन से इट की शिस्तच, ह्याच्यापेक्षा दुसरा त्याला प्रॉपर शब्द टर्म नाहीये. नाहीये. बरोबर. तर मग ना मला ते सगळं माझ्या गोष्टी मला जागेवरच लागतात. कारण कसं आहे ना, जेव्हा गरज लागते ना तेव्हा मी कुठेही असलो तरी मी सांगू शकतो की बाबा इथे इथे ती गोष्ट आहे ती घे, आहे. आणि तेच जर पसारा असेल ना तर नाही. तर मला त्या गोष्टी खूप अशा, आणि ह्याच्यात माझ्या नाटकाच्या ग्रुपचे काही माझे मित्र असतील ते हे ऐकून खूप हसतील. मी आता नावं घेत नाहीत, आपल्या कॉलेजचीच आहेत त्यातली ते काही. कळलं मला. हा, सो मला त्या तुझे इंटरनॅशनल फ्रेंड्स सुद्धा हे बघणार आहेत. सगळेच बघतील, त्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. खूप आपण इंटरनॅशनल नको ना आता व्हायला किंवा इकडे तिकडे, नारी आपण सिरीज भारतातच इंटरनॅशनल राहू. पोहोचते ना, बस. पोचू दे ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सगळं त्याच्या पण पलीकडे जाऊ दे. ऑल गुड लक टू दिस. थँक्यू. तर तसं मला ते मग, आणि कसं आहे ना की कम्युनिकेशन नीट असल्यामुळे ना तसे काही अजून प्रॉब्लेम्स किंवा आपण म्हणतो ना तसं काही झालंच नाहीये. ओके. कारण ती तिच्या कामात असते, मी माझ्या कामात असतो, आमचं बॅलन्स प्रॉपर आहे, सगळं मेंटेन्ड आहे. हां, फक्त या अशा काही गोष्टी झाल्या की मग माझी चिडचिड होते, पण ती आधी तर होतच नव्हती कारण काही नव्हतंच. आता झाली तरी पण ती किती एक्सटेंड पर्यंत खेचायची ते जरी नाही कळलं तरी पण मग ते म्युच्युअली थोडंफार अंडरस्टँडिंग मध्ये निघून जातं. म्हणजे जो चेंज तू ऍक्च्युली बोललास तो तू ऍक्च्युअली आचरणात आणतोयस, आणि माझ्या ऑडियन्सला प्रयत्न पण आणतोय. करतोय. 0.1% एव्हरी डे, मंथ एंडला ऍटलीस्ट 30% पोहोचला तू. किंवा Done. नाही, माय कॅल्क्युलेशन इज वाव, ठीक आहे ना, maths- इमेन्सली रॉंग. कलाकाराला मॅथ्स तेवढा आवडत नाही, फक्त तो कॅल्क्युलेटिव्ह आपल्या लाईक्स रीच ह्याच्यातच करू आणि शकतो. अकाउंट्स मध्ये पैसे येत राहावे, तिकडे अकाउंट्स नाही चुकणार. Yes. तर मला तुमच्या सगळ्यांना हेच सांगायचं होतं. मी मुद्दामून हा प्रश्न आयुषला विचारला की जो चेंज तो ऍक्च्युली म्हणतोय तो चेंज तो आचरणात आणतोय. आणि मला कायम असं वाटतं की आपण जे म्हणतो ना ते करावं, नाही तर म्हणू नये. Simple. बिकॉज व्हॉट यू से shall be reaped, shall be done, shall be expressed, and in the right direction. When you do it 1% daily, I guess it reaches. जसं एटलीस्ट आपण, ना यू ट्राय. गलत है सही है, दैट इज अ डिफरेंट थिंग. there is no right or wrong. नो बेसिकली ये जो Yes. सोसाइटी को जो चाहिए ना उस लैंग्वेज में मैं एक्सप्रेस कर रहा हूँ. Correct, तो correct. एटलीस्ट इट कैन It can reach the right audience. Correct. Okay, fair. काय मस्त जस्टिस दिलास तू क्वेश्चनला. थँक्यू. जेन्युअनली, म्हणजे भागात दिलास पण व्यवस्थित दिलास. इट रिच्ड. Rolling to our question number 5, and thank you so much for bearing me with my ached throat, because show rukna nahi chahiye, because the show must go on, right? It is always a good statement for an And kalakar. but that is inspiring too. At times you take break, but the show still goes on. Rather than it's not a break, it's like, You rest. you can say for a great start again. Yeah. Big punch. True. ओके, सो पुढचा आणि शेवटचा प्रश्न आयुष भिडे Okay. तुमच्यासाठी या पॅनलवर नारी सिरीज कडून आता आता ते पण येतोय. बोलला, आता ते अमाऊंट पण सांगून टाक एवढ्यासाठी म्हणून. येस. ओके, सो शेवटचा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न, कारण तुमच्यासारखे गेस्ट जे येतात ते जेव्हा या प्रश्नाचं उत्तर देतात तेव्हा आमच्या ऑडियन्सच्या मनात ते घर करतं. त्याच्यामुळे थोडा जबाबदारीचा प्रश्न आहे. Okay. तो म्हणजे, अँड फायनली
how do you see platform like Nari series creating space for men to share the untold sides of their stories? I was expecting somewhat like this twist to come. Okay. But एक्सपेक्टेड नव्हतं की ते शेवटला असेल. Okay. आय थॉट की मध्ये असेल आणि मग शेवट वेगळ्या झोनला होईल. बट नाही, ॲक्च्युली ॲज आय I am मेन्शन unpredictable as always. ओके बट आय एम रेडी फॉर इट ना, बिकॉज आय एम अनप्रेडिक्टेबल टू. Giving that back to you. येस, कारण ओळख आहे, आपण तसे बरेच ओळखतो, पण त्या ओळख तशी असूनही ना, जे प्रश्न होते ते माझ्यासाठी छान होते. मला ही आन्सर देताना खूप मजा आली. आणि ॲक्च्युली हे असे प्रश्न आलेच पाहिजेत, कारण ह्याच्यात कसं होतं, माझ्याबद्दल होतं, काही सोशल मेसेज गिव्हिंग पण होतं, Yes. एंटरटेनमेंट पण होतं, Yes. आणि ओव्हरऑल एक पॅकेज म्हणू शकतो आपण. एक प्लॅटर जशी असते हॉटेलमध्ये एक डिश, तसं. त्यामुळे आय एन्जॉयड इट अ लॉट. Wholesome होतं. हां, प्रॉपर. तर नारी सिरीजबद्दल बोलायचं ना, तर माझं आत्ता एक नाटक सुरू आहे, घोर म्हणून, दीर्घांक आहे तो. Okay. शंकरावर आहे, शंभोवर आहे. Okay. जसं त्याच्यात अर्धी स्त्री अर्धा पुरुष, शिव आणि शक्ती. बरोबर, तसंच हे प्लॅटफॉर्म आहे. वाव. कारण ह्याच्यात जरी स्त्री म्हणून, ती शक्ती म्हणून तू प्रश्न विचारत असलीस, तरी पुरुष म्हणून माझी उत्तरं तशीच आहेत. आणि हे जे बॅलन्स होणं आहे ना, तेच या सिरीजचं यश आहे, बरोबर. Absolutely. आणि त्या नाटकातनं ना आम्ही तेच मांडायचा प्रयत्न केलाय की आपल्या सोसायटीमध्ये जो इम्बॅलन्स आहे तो बॅलन्स कसा होईल. म्हणजे आपण असं म्हणतो की मुलाचं आईवर प्रेम असतं आणि मुलीचं बापावर. आता जिकडे सिंगल आहे, म्हणजे माझी गोष्ट आली तर माझं दोघांवर होतं, त्यांचं माझ्यावर होतं. Absolutely. तू जसं म्हणालीस तुझा मोठा भाऊ आहे, तुमचं डिवाइड नसेल झालं, सिच्युएशनच्या हिशोबाने ना ते कधी कमी जास्त होत असेल. Absolutely. आई बाबांचं प्रेम कधीच वाटलं जात नाही. बरोबर. जसं आता बाबा तुला रागवले तर आई प्रेमाने तुला जवळ घेणारच, हो. आई रागवली तर बाबा प्रेमाने जवळ घेणारच. हो. म्हणजे ते असं नाहीये की त्यांचं कमी आहे हिचं जास्त आहे, असं कधीच होत नाही. त्यामुळे ना त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या दीर्घांकामध्ये दाखवल्यात. आणि Okay. आमचे आत्तापर्यंत जेवढे शो झाले तिकडे प्रतिसाद खूप छान आला. आणि माझं तुझ्याकडे माझी एक रिक्वेस्ट म्हण की माझ्या पुढच्या शोला ना तुमच्या अख्ख्या नारी टीमला मी इन्व्हाइट करतो माझ्या त्या शोला. तुम्ही या, हवं तर तू तिकडेही एक छोटंसं तुझं काही इंटरव्ह्यू सेशन्स तुला घेता आले तर तू घे, विच वूड हेल्प तुझ्या नारी सिरीजला पण पुढे जायला. कारण आम्ही तेच विषय मांडलेत जे तू आत्ता जशी इथे आपण चर्चा करतोय ते विचारतेस तसं. ओके. आणि कट्टू आत्ता आपण जे सोसायटीला जनरेट करण्यासाठी तुझ्या माध्यमातून जे चाललोय ना ते आम्ही तिकडे परफॉर्म करून दाखवतो. बिकॉज त्याच्यामध्ये 3च पात्र आहेत, एक तर मी आणि माझ्या 2 मैत्रिणी. ओके. सो सोसाइटी में मेल फीमेल का बैलेंस होना, कम्युनिकेशन होना, पेरेंट्स के साथ का बॉन्डिंग, रिलेशंस, फॉरेन कल्चर, इंडियन कल्चर, ये सारी चीजें हमने उसमें कवर की है. ओके. सो बीइंग अ नारी, हाउ अ नारी रिएक्ट्स, और उस नारी को रिएक्ट करने के बाद हाउ मेंस रिस्पॉन्स, ये सारी चीजें वहां पे कवर होती है. ओके. सो बेसिकली तेरी सीरीज को एक छोटा सा जस्टिस मेरे तरफ से ये भी मिलेगा. अँड येस, एकदम थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर येस, प्रत्येक पुरुषात स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. जर त्यांनी ते नीट ओळखलं, जर तो बॅलन्स त्यांनी नीट ठेवला, तर मग पुढे विचार करायची गरज नाही. बाकी तो शंभो है अपने साथ. आणि येस, तर या प्रश्नाचं हे असं उत्तर होतं माझं. थँक्यू सो मच. सिम्पल, स्वीट, इम्पॅक्टफुल, आणि हाऊ इट इज creating a change every day a little. Yes. But definitely a change happening. I guess that was the sole purpose, guys. Nari series episode 5 has now come to an end. But you guys need not go anywhere, because again I would like to thank the sponsor just for you for this beautiful outfit of me, and thank you so much for this guest number 5, Ayush Bide. And last but not the least, again, thank you for the followers, the subscribers that have been continuously increasing on YouTube, on my page, and the immense love that you guys are giving me. So, Ayush Bide, before ending the episode, let's do the healing again. Just before your rituals and healings, thank you so much for inviting me on your podcast. It was really great experience, because whatever we had earlier, उसके बाद जो डेवलपमेंट दोनों ने अभी किया है, जो कुछ तेरे प्लान्स थे, जो मेरे प्लान्स थे, एक ऐसे प्लेटफॉर्म पे आके शेयर करना, इट इज़ अ वेरी गुड थिंग फॉर मी. एंड थैंक यू सो मच फॉर योर एंटायर टीम. दे आर ऑल्सो वेरी 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 गुड एट देयर वर्क. एंड येस,
it was a really great experience for me. Thank you so much. Thank you so much. We're so grateful to have you. So can we do that Yes, to once that more. camera? Okay. All right. Chalo. So it's clap, clap, and sap. Thank you so much, guys. Bye-bye. Keep subscribing, keep watching the episodes because Nari series is here to create an impact not just for us but for everybody who's watching us. Thank you so much. Love, Sukhada.